नमस्कार. आज या ठिकाणी आमच्या रेटरे खुर्द गावचे नुकतीच पोलीस निरीक्षकपदी निवड झालेले अमोल जगन्नाथ मंडले या ठिकाणी उपस्थित आहेत. याबद्दल त्यांचं रेटरे खुर्द ग्रामस्थ कैलासवासी शांताबाई पाटील सार्वजनिक वाचनालय आणि हनुमान तालीम व्यायाम मंडळ रेटरे खुर्द यांच्या वतीनं त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार अमोल साहेब, तुमची PSI पदी निवड झाली, याबद्दल तुम्हाला कसं काय वाटतंय, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम कैलासवासी शांताबाई पाटील सार्वजनिक वाचनालय रेटरे खुर्द आणि हनुमान तालीम व्यायाम मंडळ या दोन्ही मंडळांचा किंवा वाचनालयाचा मी सर्वात प्रथम आभारी आहे की त्यांनी हा माझा सत्कार ठेवला आणि यातून भविष्यात जे काही काम करेल त्यासाठी नक्कीच मला प्रेरणा भेटेल किंवा एक पाठबळ भेटेल. आणि यापूर्वी देखील दादांनी ज्या वेळेला कोणतं काम असेल किंवा काय असेल त्यावेळेला दादांचा कॉल येतो आणि नक्की दादांना म्हणतो की काय मदत लागली तर सांगा. आणि दादा अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवत आहे. सर्वप्रथम तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या 2-3 वर्षापासून ही मी परीक्षा देतो आहे. हा माझा दुसरा प्रयत्न होता. 2022 साली ज्यावेळेला डायरेक्ट PSIचा रिझल्ट लागला त्यावेळेला माझी थोडक्यात पोस्ट गेली होती. त्यानंतर डिपार्टमेंटलला मी क्वालिफाय झालो. त्यानंतर 2023ला ॲड आली. त्या ॲडमध्ये म्हणजे पूर्वपरीक्षा झाली 2023ला. 2024ला मुख्य परीक्षा झाली आणि आत्ता नुकतेच 28 तारखेला ग्राउंड पार पडलं आणि 30 तारखेला रिझल्ट लागला. त्यामध्ये 615 जागासाठी ती ॲड होती. त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळून मला PSI पद भेटलेलं आहे. त्यामुळे बरं वाटतं आहे. गावात आल्यानंतर मला माहिती नव्हतं एवढं नियोजन असेल आणि सर्वांनी स्वतःहून येऊन त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळे ग्रामस्थ होते, ग्रामपंचायत असेल किंवा सर्व गावातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी एक मनापासून चांगल्या प्रकारे माझं स्वागत केलं आणि खूप भारावून गेलो. खरं तर मला एवढी अपेक्षा नव्हती. मला घरातल्यांनी पण काही सांगितलं नव्हतं, फक्त ये तू वाट बघतायच सांगितलेलं. आणि दादांचा पण त्याच दिवशी फोन झालेला की कधी येत आहे तुम्ही. दादांना म्हटलं गावाला आल्यानंतर भेटतो तुम्हाला. दादा 2 दिवसापासून कॉल करत आहेत, परंतु काल बाहेर होतो आणि आज सकाळी यायला दादा म्हटले 11:30 ते 12 वाजता या. आमचे सदस्य काही बाहेर आहेत, ते 12 वाजेपर्यंत येतील. येतो म्हटलं नक्की. आणि खूप छान वाटतं आहे की तुम्ही असा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि नक्कीच मला भविष्यातील जे काही मी काम करेल, जी माझी वाटचाल होईल त्यासाठी मला प्रेरणा भेटत राहील, पाठबळ भेटत राहील. त्यामुळे मी सर्वांचा तुमच्या कैलासवासी शांताबाई पाटील सार्वजनिक वाचनालय त्याचबरोबर हनुमान तालीम व्यायाम मंडळ ह्या दोन्हींचा मी या ठिकाणी आमच्या मंडले कुटुंबियांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही डायरेक्ट PSIसाठी प्रयत्न केला का? यापूर्वी तुम्ही कोणतं तुमच्याकडं पद होतं का डायरेक्ट तुम्ही डिग्री करून तुम्ही त्याकडं वळला? म्हणजे त्या PSIची शिक्षण पार्श्वभूमी काय तुमची? मी सर्वप्रथम D.Ed झाले. सरांना माहिती आहे, त्यामुळेच मी सरांना ओळखतो. सर पण तिकडं उंडाळ्याला जाताना आम्ही भेटायचो. D.Ed झाल्यानंतर मी TET पास होतो, परंतु CET झाली नव्हती. त्यामुळे मी ग्रॅज्युएशन त्याच वेळेत केलं. आणि एका आमचे सर आहेत अमोल मंडले सर कारखान्याचे, त्यांनी माझ्या डोक्यात हे पोलीस भरतीच हे घातलं की तुझा अभ्यास चांगला आहे, लेखी चांगला आहे, हाईट आहे तुझी आणि गव्हर्नमेंट जॉब आहे, तू बघ एकदा प्रयत्न कर. मी एकतर इकडे उतरत नव्हतो आणि 2016 साली पुणे शहरला उतरलो. त्या ठिकाणी माझं निवड झाली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल हे आपलं कर्तव्य करत असतानाच डायरेक्ट PSIचा बाहेरून ज्या एक्झाम होतात MPSC थ्रू त्याचा अभ्यास करत होतो. आणि त्याच्यामधून 2019 साली पूर्वपरीक्षा ज्यावेळेला पूर आलेला त्यावेळेला मेन्स होती. तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल कोणत्या वर्षी झाला? 2016 साली. 2016 नंतर पुढं त्यानंतर मग कर्तव्य करत असताना रेग्युलर बाहेरून ड्युटीवरून अभ्यास करत होतो मी, ड्युटी करत आणि त्यातून पण डायरेक्टला पूर्व, मुख्य, ग्राउंड हे झालेलं, इंटरव्ह्यू झालेला. लास्टला थोडक्यात 12 मार्कात पोस्ट गेली होती. त्यानंतर आमची 2016ची जी बॅच होती ती क्वालिफाय झाली डिपार्टमेंटल परीक्षेसाठी. त्यानंतर मग 2022ला डिपार्टमेंटल PSIला पूर्व निघलेली, मुख्यला जरा स्कोर कमी होता त्यामुळं ग्राउंड देता आलं नाही. आणि यावेळेला त्यानंतर 1 वर्षानं ॲड निघली 2023ला. हीच आत्ता जी चालू आहे ती 23ला पूर्वपरीक्षा झाली.
24ला मुख्य झाली आणि आत्ता ग्राउंड झालं आणि लगेच मेरिट लागलं आणि लगेच यातून मग ही पोस्ट भेटली. या तुम्ही आत्ता PSI झाला आहे, भविष्यात तुम्हाला आणखीन पद मिळो ही आम्ही आमच्या ग्रामस्थातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. पण ही जी तुम्ही खडतर प्रवास इथंपर्यंत आला आहे, ह्या खडतर प्रवासापाठीमागं तुम्हाला तुमच्या यशामध्ये तुम्हाला कोण वाटते आपले बाबा आपल्याला पाठिंबा कोणाचा मिळाला? खास करून बाहेर मित्रांना तर बाहेरच्या माहीत होतं. गावात आता जास्त संपर्क कसं आहे, सुट्टीला वगैरे आलो तर ते आता श्रीकांत पाटील असतील, आता भाऊ वारले ते, किंवा पतंगराव, ही आमची बॅच होती. हे 4-5 जण मला दरवेळेला भेटायचे, काय चाललंय प्रमोशनचं, काय परीक्षा देतोय का नाही. कारण त्यांच्याबरोबर मी आर्ट्सला होतो कारखान्यावरती. त्याला ह्यांचे एक बरं वाटायचं की बाबा ह्यांना आपल्याबद्दल एवढं वाटतंय, त्यामुळे एक बळ यायचं की बाबा आपण करायला पाहिजे, यांच्यासाठी तर काही तर करायला पाहिजे. आपल्याला मित्र एवढं विचारत आहेत. आणि इकडं कॉन्स्टेबल ज्या वेळेला झालो त्याच वेळेला एक डोक्यात होतं की बाबा आपण हे करू शकतो, कारण मी त्याच्या अगोदर चालू केलेला अभ्यास, परंतु काहीतरी पोस्ट हातात पाहिजे, त्यानंतर बघू. आमची परिस्थिती सर्वांना माहिती आहे घरची, त्यामुळे जास्त वेळ लागून द्यायचा नव्हता मला. काहीतरी पोस्ट हातात येऊ दे, त्यानंतर मग आपण प्रयत्न करत राहू असं वाटायचं. त्यामुळे कॉन्स्टेबल म्हणून एक फॉर्म भरला, त्यात झालं सिलेक्शन आणि हा अभ्यास रेग्युलर चालूच ठेवला. आणि याच्यामध्ये घरातल्यांचं आई वडील असतील, त्याचबरोबर सर्वात जास्त म्हटलं तर माझा भाऊ रवींद्र म्हणले, त्याचं मला पाठिंबा होता की तू झालं पाहिजे. म्हणजे माझ्यापेक्षा म्हटलं तर त्याला जास्त काळजी होती. परंतु ह्या वेळेला गेल्या वेळेला तसे थोडक्यात झाल्यामुळं आणि ठराविक जणांना माहिती होतं की हा डायरेक्टला आहे आणि चर्चा होती, परंतु ते शेवटला रिझल्ट आला नाही, त्यामुळे जरा नाराज होते घरातले. परंतु ह्या वेळेला काय कुणाला जास्त माहिती नव्हतं, अगदी घरातल्या सोडून पाहुण्यांना वगैरे कुणाला माहीत नव्हतं, किंवा गावातल्यांना मित्रांना फक्त म्हणायचं होईल होईल नाही का असं म्हणायचो. फक्त रिझल्टमध्ये जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत सांगितलं नव्हतं, कारण पहिला अनुभव होता. 2-3 वर्ष म्हणजे संघर्ष करावा लागला खूप. आणि जास्त करून घरातल्यांचंच भावाचंच सहकार्य आहे. पत्नी म्हणाय त्यांचं पण ह्या प्रोसेसमध्ये खूप सहकार्य लागलेलं आहे. कारण हे ग्राउंड गेल्या वर्षी जानेवारीपासून आत्तापर्यंत 16 महिने हे ग्राउंडची तयारी करत होतो. त्याच्यामध्ये वजन मेंटेन ठेवणं, रनिंगसाठी ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. ते मेंटली प्रिपेअर राहणं आणि फायनली त्या दिवशी जे प्रॅक्टिस केले ती त्या दिवशी उतरलं पाहिजे ग्राउंडवरती. कारण गेल्या वेळेचा अनुभव होता लॉंग जम्पमुळं, त्यामुळे ह्या वेळेला लॉंग जम्प जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा ग्राउंड झाला असं मला वैयक्तिक वाटत नव्हतं. त्यामुळे या पूर्ण प्रवासात घरातल्यांचा सपोर्ट होता. त्याचबरोबर तुमच्यासारखे जे गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, येता जाता भेटत होते की वडापमधून प्रवास करायचं डुगडुगमधून, त्यामुळे ते पण भेटायचं, साहेब कधी होतंय, काय पुढचं करताय का नाही. म्हणजे एक वाटायचं की बाबा आपल्याबद्दल एवढी आपुलकी आहे तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे प्रयत्न करत होतो आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे यश भेटलं आणि खूप आनंद आहे की तुम्ही ते मला एवढा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचा मी कायम ऋणी राहील. अतिशय खडतर प्रवास करून अमोल मंडले साहेब यांनी अतिशय सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील हा मुलगा पोलीस कॉन्स्टेबलची करत सेवा बजावत असताना त्यांनी PSIची परीक्षा देऊन त्यामध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. त्यामध्ये त्यांच्या यशापाठीमागे त्यांचे आईवडील, खास करून त्यांचे बंधू रवींद्र आणि त्यांचे घरचे सर्व, आणि जास्तीत जास्त पाठिंबा देण्यासाठी, भावनिक आधार देण्यासाठी त्यांच्या पाठीमागं त्यांचा मित्रमंडळी यांनी त्यांना खूप पाठिंबा दिलेला आहे. त्यांना भविष्यकाळात त्यांचं पदोन्नती व्हावी अशी मी शुभेच्छा देतो. पण हे सगळं करत असताना तुम्हाला कुठंतरी असं वाटलं का की बाबांनो हे अवघड वाटतं या, किंवा ह्याच्यात काहीतरी बाबांनो पुढं अवघड म्हणजे परिस्थिती आली असेल, कदाचित तुम्ही भावनिक दुःखी झाला असेल, किंवा असं कधी प्रसंग आला आहे का? प्रसंग आला म्हणजे 2016 साली भरती झालो, तो माझा दुसरा ट्राय होता. त्याच्या अगोदर आपली जाईम होती प्रशाला, ते ग्राउंड छोटं आहे तिथंच आम्ही करत होतो. प्रशांत गावडे, त्याचबरोबर आमच्या इथलं 1-2 अमित मंडले वगैरे आम्ही प्रॅक्टिस करत होतो. ही मुलं बघत होती. ग्राउंड एकतर मोठं नव्हतं, फक्त फॉर्म भरल्यानंतर पहिल्यांदाच केलं. मुंबई शहरला उतरलेलो आणि ग्राउंडला 84 मार्क होते, लेखीला 93 होते आणि 177 स्कोअर झाला. 179 मेरिट लागलं. 2 मार्कात रिझल्ट गेला आणि एकतर पहिल्यांदाच उतरलेलो आणि स्कोअर चांगला होता. जी मुलं फक्त भरती करत होती गावातली मित्र, मी एकतर उतरत नव्हतो आणि त्यांनी म्हणायचे की 170 क्रॉस झाले म्हटल्यावर फिक्स होणार काम. त्यावेळेला पण मित्रांच्या चर्चा होती. आणि ज्यावेळेला रिझल्टला 2 मार्कात गेला त्यावेळेला पूर्ण 1 महिना माझं कशात लक्ष नव्हतं. पुन्हा इस्लामपूरला दादाबरोबर जायला लागलो. दादा RIT कॉलेजला होता
असिस्टंट प्रोफेसर. मग तो मला तिथं सोडायचा लायब्ररीत आणि तो जायचा कामावरती, संध्याकाळी न्यायला यायचा. मग ते 1 वर्ष, पुढच्या वर्षी ॲड आली नाही 2015ला. त्यानंतर मग 16ला आली. 16ला भरू का नको असं झालेलं, जागा खूप कमी होत्या. मग शेवटच्या ह्याने पुणे शहरला भरला. कारखान्यावरती प्रॅक्टिसला जात होतो वडापला हात करून किंवा सायकलनं. शेवटच्या टप्प्यात सागर जेवणसाठी तो भेटला, त्याची गाडी होती. मग त्याच्याबरोबर जायचो. आणि ह्याच बरोबर याला 10 वर्ष होतील आता रिझल्ट लागून पोलीस कॉन्स्टेबलचा 2016च्या 30 एप्रिललाच बरोबर तो रिझल्ट लागलेला. आणि त्यावेळेला पण माहिती नव्हतं, म्हटलं डॉक्युमेंट किंवा मेडिकल झाल्यानंतर सांगू मित्रांना. आणि ते कळल्यानंतर मग ह्या मित्रपरिवारांनी सत्कार ठेवला ग्रामपंचायतीमध्ये. प्रकाश नाना असतील किंवा ह्याने जे सैन्य दलामध्ये 3 झालेली होते मित्र, आणि माझा एक ठेवला. आणि तो दुसरा ट्राय होता. त्यानंतर मग डायरेक्टला करतच होतो प्रॅक्टिस, म्हणजे ट्राय करत होतो. प्री निघत होती, प्री निघायची. काय एकदा प्री निघली, मेन्स निघली, ग्राउंड झालं. ग्राउंडला थोडी कमी पडली, इंटरव्ह्यू झाला, परंतु फायनलला नाव आलं नाही. त्यानंतर दुसऱ्या वेळेला पूर्व निघली, मेन्सला स्कोअर कमी आला, ग्राउंडला क्वालिफाय झालं. आणि हा तिसरा ट्राय होता. ह्यावेळेला पूर्ण तो पाठीमागचा जो अनुभव आहे तो पाठीशी होता, की काय केलं पाहिजे, कुठं कमी पडतोय, त्याच्यावरती फोकस केला. पूर्वला चांगले मार्क आले, मेन्सला चांगले आले. मेन्सला चांगले आल्यामुळे ग्राउंड बिनधास्त केलं. आणि ग्राउंडला पण आता शेवटच्या खूप वेळ गेला या प्रोसेसमध्ये, कारण सप्टेंबर 23ला ॲड आली होती. सप्टेंबर 23 आता जरा कमी 2.5 वर्ष होऊन गेली. पूर्ण त्याच्यातच लक्ष होतं. आणि ग्राउंडला पण खूप वेळ गेला, परंतु ते शरीर टिकवणं, परफॉर्मन्स टिकवणं ह्या होतं. सातत्य असल्यामुळे ते पण झालं. आणि मित्र वगैरे होते बरोबर पुण्यातले, आणि ह्या वेळेला यश मिळालं. तर आता हे करत असताना तुम्ही पाठीमागचा अनुभव घेऊन आमच्या रेटरे खुर्द गावातील युवकांना काय सांगाल, किंवा त्यांना एक काय संदेश द्याल तुम्ही PSI झाल्याबद्दल? कोणतीही परीक्षा असली तर पहिल्याच प्रयत्नात काय वेळेला ठराविक जणांनाच यश भेटतं. त्यामुळे सातत्य ठेवलं पाहिजे. काय वेळेला आता माझं 5-6 वर्षाचं आहे, त्याच्या अगोदर मी DED केलं आहे. तसं DEDची वाट बघून मी सरांना माहिती आहे, सरांना अनुभव आहे त्यातला. CET मी बाहेर पडलो, CETच झाली नाही. TET पास होतो दोन्ही पेपर, परंतु तिथे इंटरव्ह्यू देत होतो शिक्षक म्हणून चांगल्या अनुदानित शाळेमध्ये. शेवटच्या टप्प्यात ते डोनेशनचा विषय निघायचा. त्याच्यामुळे माझं एक होतं की आपल्याला हा अनुभव पुढं उपयोगी पडणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत छाप पाडून यायचं, इंटरव्ह्यू वगैरे किंवा पाठ घेऊन सगळं तो अनुभव होता. आणि त्यावेळेला हार मानलं नाही, परंतु वडिलांना वाटायचं की याला निर्णय चुकला का काय आपला, याला DEDला काढलेला, मोठा भाऊ इंजिनिअरिंगला. परंतु मी त्यांना म्हटलेलं की बाबा 2 महिने थांबा, 2-3 महिने थांबा, कुठं ना कुठं मी क्लास 3ची तर पोस्ट मिळेल, मला तेवढं आहे, म्हणजे अपेक्षित मला वाटत होतं की आपण तेवढं आत्मविश्वास आहे की करू शकतो. आणि 2च महिन्यात हा रिझल्ट आला. वडील एकतर टेम्पो व्यवसाय असल्यामुळे, टेम्पो चालक असल्यामुळे त्यांना पोलिसांशी जास्त संबंध होता, संपर्क येत होता, पोलीस कसे असतात किंवा काय. त्यामुळे ते म्हणायचे मला तू जाऊच नको. परंतु तो निर्णय माझा होता. आणि झाल्यानंतर मात्र त्यांचं मनपरिवर्तन म्हणा, की तू जो निर्णय घेतला तो चांगला झाला, की लवकर लागला, गव्हर्नमेंट जॉब आहे. आणि कुठं ह्या ह्याच्यात काय तुम्हाला फॉर्मची फी जेवढी भरली त्याच्यावरतीच आहे, बाकी कुठे 1 रुपया लागत नाही, काही नाही. फक्त तुम्हाला सातत्य ठेवलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे. माझ्या आता हे 2019 पासून आत्तापर्यंत 6 वर्ष गेली याच्यात, 6 ते 7 वर्ष. परंतु तुम्ही जर सातत्य ठेवलं, एकदा अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. आपण जिथं कमी पडलोय त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. यश हे नक्कीच भेटतं, फक्त वेळ लागते त्याला. आणि ह्या वेळेला वेळ होती आणि सर्वांचा आशीर्वाद होता. उशीर लागला परंतु चांगलं झालं. धन्यवाद अमोल मुंडे साहेब. तर त्यांनी 2दा अपयश आलं तरी त्यांनी खचून न जाता पोलीस कॉन्स्टेबलची सेवा करता करता PSIची परीक्षा देऊन ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन आज त्या PSIपदी त्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचं आणखी एकदा आता हे करत असताना आमच्या गावातील ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीनं गावातील तरुणांच्यासाठी किंवा गावकऱ्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? या आता 2016 साली ज्यावेळेला भरती झालं त्यावेळेला आपल्या गावामध्ये असं जास्त सत्कार वगैरे हे परंपरा नाही म्हटलं तरी चालेल. परंतु 2016 सालीपासून ते आर्मीत जी मुलं लागली, बऱ्याच वर्षानंतर लागली होती आणि पोलीस पण बऱ्याच वर्षानंतर झाल्यामुळे त्यांनी एकत्र जो सत्कार केला त्यातून एक प्रेरणा भेटत राहिली आणि ती परंपरा चालू राहिली. आत्ता सद्यस्थितीला तर चांगलं पाठबळ आहे सर्व ग्रामस्थांचं.
कारण हे बॅनर वगैरे हे आपल्या गावाला पहिले जास्त असं एवढं नव्हतंच. राजकीय सोडलं तर अशा प्रकारचं कोणाचं सत्कार किंवा असे प्रकारच नव्हते. परंतु ह्या 8-10 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारे पाठबळ ग्रामपंचायतीकडून भेटते. परंतु जे मुलं आता गरीब वगैरे असतील, ज्यांना हा खर्च परवडत नाही किंवा काही पुस्तकांचा वगैरे, तर तुम्ही हे आता शांताबाई पाटील सार्वजनिक जे वाचनालय आहे, अशा वाचनालयाला मदत करून तुम्ही त्यांच्या थ्रू त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता की जे आता खरंच प्रॅक्टिस करत आहेत परंतु त्यांची परिस्थिती तशी नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशा लोकांना हातभार लावा. आणि 1-2दा बघा असे कोण आहेत की बाबा त्यांना अपयश आलं आहे की ते सोडून द्यायच्या विचारात आहेत. बाबा बरेच वर्ष लागले परंतु सोडून द्यायच्या विचारात, त्यांना एक कुठंतर तुम्ही मानसिक स्थैर्य वगैरे नाही का, त्यांना मेंटली वगैरे सगळं त्यांच्या पाठीमागं राहा. नक्कीच त्यांना पण यश भेटेल. धन्यवाद. तर आज इथं आपल्या इथं अमोल मंडले साहेब पोलीस निरीक्षक इथं PSI पदी निवड झालेली, त्यांचा इथं सत्कार घेण्यात आलेला आहे. ते इथं आलेले आहेत. तर सर्व ग्रामस्थ आणि कैलासवासी शांताबाई पाटील सार्वजनिक वाचनालय आणि हनुमान तालीम व्यायाम मंडळ रेटरे खुर्द यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.